स्वराज्य माणसांवर उभं असतं. त्या रात्रीचा थरारक प्रसंग संपला होता. महाराज मावळ्याला खांद्यावर घेऊन शत्रूच्या छावणीतून बाहेर पडले होते. मावळे सुरक्षितपणे स्वराज्याच्या हद्दीत पोहोचले. पहाटेचा प्रकाश पसरत होता आणि त्या प्रकाशासोबत स्वराज्यात एक नवा विचार जन्माला येत होता. सकाळी किल्ल्याच्या दरबारात सर्व सरदार जमले होते. आज ढोल ताशे नव्हते. आज जल्लोष नव्हता. आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता. महाराजांनी स्वतःचा जीव का धोक्यात घातला? महाराज सिंहासनावर बसले. क्षणभर शांतता पसरली आणि मग महाराज बोलू लागले. स्वराज्य तलवारींवर उभं नाही. स्वराज्य उभं आहे माणसांवर. दरबार स्तब्ध झाला. महाराज पुढे म्हणाले, जो माणूस स्वराज्यासाठी आपलं सर्वस्व देतो त्याला संकटात टाकून मी राजा होऊ शकत नाही. तेव्हा महाराजांनी 3 ऐतिहासिक निर्णय जाहीर केले. स्वराज्याचे नवे नियम. मावळा कधीच एकटा नाही. स्वराज्यातला प्रत्येक मावळा माझ्या कुटुंबाचा भाग आहे. शहीदांच्या कुटुंबाची जबाबदारी राज्याची. जो स्वराज्यासाठी मेला त्याच्या घरात कधीही उपासमार होणार नाही. आणि नंबर 3, पद जन्मावर नाही, निष्ठेवर मिळेल. नाव मोठं असणं महत्त्वाचं नाही, मन मोठं असणं महत्त्वाचं आहे. त्या मावळ्याचं मनोगत त्या वाचलेल्या मावळ्याला दरबारात उभं करण्यात आलं. तो थरथरत म्हणाला, महाराज, मी तर फक्त माझं कर्तव्य केलं, पण तुम्ही माझ्यासाठी मृत्यूला सामोरे गेलात. महाराज त्याच्या जवळ गेले. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तू माझ्यासाठी नाही, स्वराज्यासाठी उभा राहिलास. म्हणून मी तुझ्यासाठी नाही, स्वराज्यासाठी आलो. तो क्षण फक्त त्या मावळ्यासाठी नव्हता. तो क्षण होता संपूर्ण स्वराज्यासाठी. ही बातमी वाऱ्यासारखी स्वराज्यात पसरली. आई आपल्या मुलाला म्हणू लागली, लढ, कारण तुझा राजा तुझ्या मागे उभा आहे. मावळे म्हणू लागले, आता आम्ही कधीच घाबरणार नाही, कारण आमचा राजा आमच्यासोबत आहे. शत्रूच्या छावणीत चर्चा सुरू झाली. हा राजा वेगळा आहे. तो फक्त किल्ले जिंकत नाही, तो माणसं जिंकतो. आणि इतिहासात माणसं जिंकणारा राजा कधीच हरत नाही. किल्ले दगडांचे असतात, तलवारी लोखंडाच्या असतात, पण राज्य उभं राहतं निष्ठेवर, विश्वासावर, राजा आणि मावळ्याच्या नात्यावर. आणि याच नात्यामुळे स्वराज्य अजरामर झालं. ऐतिहासिक रेफरन्स. ही कथा पूर्णपणे काल्पनिक नाही. इतिहासकारांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांबद्दल अत्यंत काळजी घेत. सभासद, बखर, चिटणीस बखर आणि इतर ऐतिहासिक साधनांमध्ये महाराजांनी सामान्य मावळ्यांना दिलेलं संरक्षण, मान आणि जबाबदारी वारंवार नमूद केलेली आहे. शहीद मावळ्यांच्या कुटुंबाला जमीन, वतन आणि संरक्षण देण्याची परंपरा महाराजांनी सुरू केली. म्हणूनच इतिहास म्हणतो, स्वराज्य तलवारीपेक्षा माणसांवर अधिक उभं होतं. जो राजा शेवटच्या मावळ्यालाही आपला मानतो तो फक्त राजा नसतो, तो इतिहास घडवतो. जय भवानी, जय शिवाजी.